आता आम्ही आमच्या इथल्या हायस्कूलमध्ये आलेलो. इथे आहे ना 5वी ते 12वी अशा पद्धतीचे वर्ग आहेत आणि सध्या काहीतरी शासनाचा उपक्रम सुरू आहे. आठवडाभर झाला त्यांचे कार्यक्रम आहेत, की मुलांसाठी 10वीतल्या स्पेशली मुलांसाठी, मुलींसाठी आपण कसं म्हणतो माहितीपर थोड्याशा गोष्टी अशा पद्धतीचा त्यांचा उपक्रम आहे. थोडक्यात मला जी माहिती सांगितली ती तुम्हाला मी सांगितली. तर त्याच्या संदर्भात मी ज्या क्षेत्रात काम करते ना, त्याच्या संदर्भात थोडंसं बोलण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर आता आम्ही तिथं जाणार आहोत. जीवनामध्ये फक्त आपल्याला गुणात्मक विकास होऊन उपयोग नाही, तर व्यावसायिक विकास झाला पाहिजे, की जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करू शकतो, आपलं करिअर घडवू शकतो. या दृष्टिकोनातून व्यावसायिक व उद्योजक यांची भेट असा हा विषय जो आहे, त्या उपक्रमाअंतर्गत आपल्याकडे आपल्या गावातील आपल्या प्रशालेचा विद्यार्थी आशिष शिंदे, आमचा आवडता विद्यार्थी, अतिशय शांत असणारं हे व्यक्तिमत्व, नेहमीच हसतमुख, त्यांच्या सौभाग्यवती पूनम आशिष शिंदे यांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. त्या सर्व गावामध्ये परिचित आहेत, फक्त वीटमध्येच नाही तर आपल्या पंचक्रोशीमध्ये, आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्या सर्वत्र पोहोचलेल्या आहेत. त्या निमित्तानं त्यांनी आपल्याला त्यांच्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुड मॉर्निंग सर. मगाशीच बोलून झालं. आता सर जेव्हा बोलत होते ना आणि मी तुमच्याकडे बघत होते तर मला माझे दिवस आठवायचे शाळेतले. तेव्हा आता तुम्ही जिथं बसलाय तिथल्या कुठल्या ना कुठल्या एका डेस्कवरती मी बसलेली असायचे आणि त्यावेळेस जेव्हा कोणी असं समोर यायचं किंवा काहीतरी कार्यक्रम असायचा किंवा शिक्षक जेव्हा समोर बसायचे बोलायचे ना, त्यावेळेस मला असं वाटायचं की बाबा आपण त्या डेस्कवरनं उठून तिथं सुद्धा कधीतरी आलं पाहिजे. आता तुम्हाला सुद्धा ती फिलिंग असेल. ह्या खुर्चीवर कोणीच बसत नाही शिक्षकांच्या. मुलांपैकी कोण बसतं का आत्ताच्या वयात? कोणच नाही. त्या आपण कसं म्हणतो त्याला एक प्रतिष्ठा असते, त्याला एक मान असतो आपल्या दृष्टीने. त्याच्यावर कोणीही बसत नाही. आम्ही पण तेव्हा आहे ना ह्या डेस्क पासनं आणि त्या चेअर पासनं खूप लांब राहायचो, कारण की ती आपल्या शिक्षकांची खुर्ची आहे. त्याच्यावरती आपण बसू शकतो का? नाही बसू शकत. कधी बसू शकतो? ज्यावेळेस आपण आपलं कर्तृत्व काहीतरी सिद्ध करतो किंवा स्वतःला जेव्हा सिद्ध करतो ना, त्यावेळेस आपल्याला अधिकार असतो की आपण त्या खुर्चीवरती बसू शकतो. आता इथं एकच खुर्ची होती. सरांनी मला तिथं बसायला सांगितलं. मला खूप छान वाटलं, कारण की कधी काळीचं माझं स्वप्न आता पूर्ण झालं. भलेही माझी शाळा तेव्हाची दुसरी असेल, पण कुठली जरी शाळा घेतली तरी शाळा ही शाळा शेवटी. आणि शिक्षक हे पद तसंच राहतं. त्यांची मान मर्यादा प्रतिष्ठा ही सगळीकडे सेम सारखीच राहते. आता काय होतं, हेच वय असतं. ह्या वयात आपलं लक्ष बऱ्याचशा वेळेस विचलित पण होतं. बऱ्याचशा वेळेस काही ठराविक मुली किंवा मुलं असे सुद्धा असतात की नाही, ते त्यांच्या ध्येयावरती म्हणा किंवा स्वप्नावरती असे ठाम सुद्धा असतात. पण मला काय वाटतं माहितीये का, इतर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या करण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य पडलेलं असतं. हे वय असं असतं, ह्या वयात आपण खूप जास्त बिघडू पण शकतो आणि हेच वय असतं ज्या वेळेस आपण आपल्या स्वतःला खूप छान पद्धतीनं घडवू सुद्धा शकतो. आता बघा ना, तुमच्या इथं सगळ्या मुलीच येतात. रोज वर्ग भरताना कसा भरतो? म्हणजे मुलं मुली एकत्र की फक्त मुली सेपरेट मुलं सेपरेट? कसा भरतो? मुली सेपरेट मुलं सेपरेट का? बरं बरं. आता तुम्ही इथं इतक्या सगळ्या किती मोठा वर्ग आहे, किती जास्त मुलींची संख्या आहे. आता प्रत्येकाच्या आई वडिलांनी जेव्हा तुम्हाला इथं पाठवतात ना, आता आपल्या इथं काय होतं, काही जण वस्तीवरनं येतात, काही दुसऱ्या गावावरनं पण येतात, विहाळ वगैरे, की नाही. तर प्रत्येक आई वडिलांचा एक विश्वास असतो. त्या विश्वासाने ते तुम्हाला इथं पाठवतात की बाबा माझ्या मुलीवर माझा विश्वास आहे. आपल्या विश्वासाला ती तडा जाऊ देणार नाही, काहीतरी करून दाखवेल, स्वतःचं नाव मोठं करेल आणि स्वतःच्या नावाबरोबर आपलं म्हणजे आई वडिलांचं सुद्धा नाव मोठं करेल. अशाच पद्धतीच्या विश्वासाने त्यांनी तुम्हाला इथं पाठवलंय. बरोबर आहे ना? आता तुम्ही घरी जेवढा वेळ असता की नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेळ तुम्ही इथं घालवता. त्याच्यामुळे तुम्ही जी मित्रसंगती निवडता ती चांगली निवडणं गरजेची आहे. जेव्हा तुम्ही शिक्षकांशी बोलता तेव्हा शिक्षकांकडनं काहीतरी ज्ञानात्मकच तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने नेहमी तुमचा संवाद झाला पाहिजे. आता बघा ना, सरांनी मला इथं बोलवलं. का बोलवलं? की त्यांना असं वाटलं हिला बोलवलं पाहिजे, हिच्यात काहीतरी आहे, हिनं काहीतरी आपल्या मुलांना मार्गदर्शन करू शकते, म्हणून त्यांनी बोलवलं. बरोबर आहे. आता तसं तर मग आता मी म्हणते माझ्या आसपास कितीतरी महिला आहेत, त्यांच्यातनं त्यांनी माझी निवड केली. तर मला खूप छान वाटतं. तिथं कुठेतरी मला वाटतं की मी मला स्वतःला सिद्ध केलं. त्याच्यामुळे मला त्या शिक्षकांना असं वाटतं की तिला बोलवावं. तशा पद्धतीनं तुमच्या बाबतीत सुद्धा झालं पाहिजे.
असं काहीतरी एखादी गोष्ट, असं काहीतरी एखादं ध्येय आपण ठरवलं पाहिजे की बाबा पुढे जाऊन आयुष्यात मला काहीतरी करायचंय. आता आणखीन एक सांगू का, लहानपणी आहे ना, म्हणजे अगदीच आपल्याला चालायला बोलायला यायला लागलं की आपले आजी आजोबा, मम्मी पप्पा काय म्हणतात, ही डॉक्टर होईल, कलेक्टर होईल, आम्हाला विमानात बसवेल, गाडीत बसवेल, इकडं फिरवेल, तिकडं फिरवेल, म्हणतात की नाही. बऱ्याचशा जणींनी हे ऐकलं पण असेल. आणि आपण आपली घरातली इतर जी लहान मुलं असतात ना, त्यांना सुद्धा तसंच म्हटलेलं आपण ऐकतो. किंवा आपण स्वतः, आता मीच माझ्या मुलाला म्हणते की तू खूप मोठा होशील, असं करशील, तसं करशील. प्रत्येक आई वडिलांना अपेक्षा असतेच. आणि मला कसं वाटतं, प्रत्येक जणांनी डॉक्टर नाही झालं तरी चालते, इंजिनियर नाही झालं तरी चालते, पण एक चांगली व्यक्ती मात्र नक्कीच झालं पाहिजे. आणि जेव्हा आपली मित्रसंगती चांगली असते ना, त्यावेळेस काय होतं, आपलं लक्ष विचलित होत नाही. ज्या गोष्टी ज्या वयात करणं गरजेचं आहे ना, त्याच गोष्टीकडे आपला कल जातो. जसं की या वयामध्ये तुम्ही काहीतरी ठरवणं गरजेचं आहे की मी अमुक अमुक काहीतरी करेल, आणि ती गोष्ट करण्यासाठी मला कुठल्या वाटा आहेत किंवा मला कोण त्याच्यासाठी मदत करू शकतं, मी तिथपर्यंत कसं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि काही काही जणींचं तर कसं असतं माहितीये का, लक्षातच येत नाही काय करायचंय आयुष्यात. म्हणजे आपण म्हणतो, ही म्हणती मला डॉक्टर व्हायचंय म्हणून, पण म्हणतो हा, म्हणजे शिक्षक विचारतात ना, तू मोठी झालं काय होणार आहेस, ही शेजारच्या बेंचवरचा म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय म्हणून ती म्हणती मला डॉक्टर व्हायचंय, हे म्हणतो मला शिक्षक व्हायचंय म्हणून ती म्हणती मला शिक्षक व्हायचंय. मला पण आहे ना कळतच नव्हतं काय व्हायचं, मी सुद्धा असेच ऐकून सांगायचे. जे कोणी शेजारचं सांगतंय ना ते मी सांगायचे, त्यातलं तर मी झाले काहीच नाही. पण कसं आहे, तरी सुद्धा मी माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. तरी सुद्धा माझी एक आपण कसं म्हणतो, मला म्हणायला छान वाटतं, एक समाजामध्ये मला प्रतिष्ठा आहे, एका वेगळ्या नावाने मला ओळखलं जातं. आणि अशाच पद्धतीने मला खूप ठिकाणी आमंत्रण सुद्धा केलं जातं. तर ते कशामुळे काय होतं माहितीये का, लहानपणी आहे ना, माझी मम्मी सुद्धा कामाला जायची. तर मग त्यावेळेस काय व्हायचं, माझी आई जेव्हा कामाला जायची तेव्हा आमच्या बहिणीमध्ये ती कामं वाटून द्यायची की तू हे करायचं, तू ते करायचं. मग त्याच्यातनं काय झालं, असं थोडंसं स्वयंपाकघरात शिरायची, तिथं थोडीशी कामं करायची, संधी मिळाली आणि त्या संधीतनं आवड निर्माण झाली. मग आवड निर्माण झाली कशी, मग मी काही डिस्कवरीवर, आणखीन तो डिस्कवरी चॅनल आहे पण तो कार्यक्रम आहे की नाही मला माहिती नाही, असं काहीतरी कुकिंगशीच रिलेटेड कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, तो एक माणूस होता, तो असा वेगवेगळे देश, वेगवेगळे राज्य, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा आणि तिथल्या भाज्या करून दाखवायचा. मग ती काहीही असू देत, ते आपण ते कोंबडा कोंबडा म्हणतो ना, ते लाल फुल असतं, नख करतो ना आपण, त्या नखांची एकदा भाजी मी पाहिली होती त्याच्या चॅनलवरती, त्यानं त्याचा व्हिडिओ दाखवला होता. मी म्हटलं आम्ही तर ह्याची नख करतो, आम्ही ह्याला खेळतो, त्याला कोंबडा कोंबडा म्हणतो, ह्याची भाजी कशी लागेल. मी ती भाजी त्याची बघून ट्राय केली आणि ती मला खरंच छान वाटली, मला आवडली. मग ती स्वतः मी तयार केलेली भाजी मला आवडली. मग मी तिथनं पुढे ना, आमची मम्मी कामाला गेली ना, मग काही एक्सपेरिमेंट करायचे, त्यांनी दाखवलेला मसाले भात करायचे, त्यांनी काहीतरी असं म्हणजे काही जे बटाट्याची भाजी असू देत किंवा तिकडचे काकडीची सुद्धा त्यांनी अशी भाजी करून दाखवली होती, ते खिसलं होतं त्याच्यापासून काय काय केलं, तसं बघून मी ट्राय केलं. मग तेव्हापासून म्हणजे तेव्हा पण मला ते जाणवत नव्हतं की मला कुकिंग मध्ये आवड आहे, पण तशा पद्धतीने मी हळूहळू स्वयंपाक करत गेले आणि आज आहे ना मला खूप सगळ्या भाज्या, खूप सगळे पदार्थ येतात. तुम्ही मला काहीही करायला सांगितलं ना, आणि कशापासूनही, तरीही मी कशापासूनही काहीही पण छान करून दाखवू शकते, जे की तुम्हाला आवडू शकतं. मग आता काय झालं, जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा मग इथं आले मी सासरी, तर आमच्या इकडे नॉनव्हेज खायचे, इथं नॉनव्हेज खात नव्हते. आणि मला आहे ना अशी चटक मटक खायची सवय होती. मग ते काय व्हायचं, एकच भाजी सारखी सारखी खायला नको वाटते, पण एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं खायला आवडते, बरोबर आहे ना. आता तुम्हाला रोजच वांग्याची भाजी दिली, आवडेल का, नाही. तेच वांग एका दिवशी खारं वांग केलं, एका दिवशी फोडीचं केलं, एका दिवशी भरलेलं केलं, एका दिवशी दही टाकून केलं, एका दिवशी कांदा टोमॅटो टाकून केलं, एका दिवशी काहीच नाही फक्त लसणाची फोडणी करून केलं, तर ते चवीला वेगळं लागतं, दिसायला वेगळं दिसतं आणि खायला सुद्धा सुंदर लागतं. तर तशा पद्धतीनं मग मी काय करायचे, एकच भाजी सारखी नको म्हणून पदार्थ तर तोच असायचा, पण भाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं करायचं. मग काय व्हायचं, माझे मिस्टर मला म्हटले की तुला जर खाण्याच्या पदार्थांची एवढी आवड आहे ना, तर तू तशातनं काहीसं कर. एकतर मी माझं डीएड झालं, डीएड झाल्यानंतर 1-2 वर्ष मी ह्याला होते, इकडं ह्याला तिकडे इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिकडे होते शिकवायला. आणि तिकडचं झाल्यानंतर परत ते नवभारत मध्ये गेले, परत तिकडे दुरंदे स्कूल आहे ना तिकडं गेले. म्हणजे मी जवळजवळ 3-4 वर्ष टीचिंग केलं. आणि टीचिंग केलं म्हणजे डीएड झाल्यामुळे अर्थातच मला शिकवायला येत होतं चांगल्या पद्धतीनं. मग हे काय म्हटले, तुला कुकिंगची पण आवड आहे आणि तुला टीचिंग पण येतं, तर ह्या दोघांचा असा मेळ घालून एक छान काहीसं कर, जेणेकरून काय होतं माहितीये का, प्रत्येक स्त्रीने ना, प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. तुमचं जेव्हा लग्न होईल
आणि लग्न झाल्यावर तुम्हाला कितीही मोठा असा गडगंज प्रॉपर्टीवाला नवरा मिळाला ना, तरी सुद्धा तुमची थोडी तरी कमाई त्याच्यामध्ये पाहिजे. कारण की जेव्हा आपण आपल्या अगदी टिकली घ्यायची म्हटलं तरी जेव्हा नवऱ्यासमोर हात पसरावा लागतो ना, तर ते तुम्हाला आई वडिलांनी इथं कशासाठी पाठवले? शिक्षणासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. अर्थातच तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तरी तुम्ही तुमच्या पैशानं खरेदी केल्याच पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे की बाई मी खूप सुंदर आहे, मला खूप चांगला नवरा भेटेल आणि मी त्याच्या पैशावरती मौज मजा आयुष करल, असं नाही. तुम्ही किती देखणे असू देत, तो नवरा किती श्रीमंत असू देत, तुमच्याकडे किती पैसे असू देत, तुम्ही थोडा तरी पैसाही तुम्ही तुमच्या कष्टाचा कमवलाच पाहिजे, जेणेकरून आपण त्याला स्वाभिमानी स्त्री म्हणतो ना, तशा पद्धतीचं वातावरण किंवा तशा पद्धतीचा काहीतरी विचार आपल्या आतमध्ये असला पाहिजे की मी बेसिक ज्या गरजा आहेत ना त्या मी माझ्या पूर्ण केल्याच पाहिजे, अशा पद्धतीचं. तर मग ह्यांनी तसं डोक्यात टाकलं आणि मग मला पण असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही रेसिपी शूट केल्या. अर्थातच मी ज्या रेसिपीज करते त्या मी एकटी करते असं नाही, मला माझ्या मिस्टरांपासून माझे सासू सासरे दीर जाऊ सगळेजण मदत करतात. मग ती मदत वेगवेगळ्या पद्धतीची असते. आता सासूबाई मला व्हिडिओमध्ये मदत करतात का? नाही. अर्थातच ते माझं काम वाटून घेतात, माझी जाऊबाई माझं काम वाटून घेते, माझे मिस्टर मला रेसिपी शूट करताना मदत करतात, एडिट करताना मदत करतात. भले मी असं कधीच म्हणणार नाही की मी सगळं करते ते एकटीच करते, मी करते ती माझ्या घरच्यांच्या सपोर्टनी करते, पण मी काहीतरी करते आणि त्या करण्याला महत्व आहे. जेव्हा तुम्ही करताना घरामध्ये तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळतेच, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही समाजात वावरताना त्यावेळेस सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आता बघा ना, मोबाईल मी कशासाठी वापरते माहितीये का? मी माझ्याशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी वापरते, मी माझा चॅनल इम्प्रूव्ह कशा पद्धतीनं केला पाहिजे ह्याच्यासाठी वापरते, मी माझ्या रेसिपीमध्ये, मी माझ्या सेटअपमध्ये, मी माझ्या राहण्यामध्ये, मी माझ्या बोलण्यामध्ये कशा पद्धतीनं सुधारणा केल्या पाहिजेत याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी पाहत असते. तुमच्या हातात जेव्हा मोबाईल येतो ना, आता मी म्हणणार नाही की 100% मुली फक्त शॉर्ट्स बघत बसतात. ते आहे ना मोये मोये प्रत्येक आहे ते मध्ये निघलं होतं ना एक गाणं, कुठलं रे? हा, ते असे काही खूप सगळे आणि रोज ट्रेंडिंग असतं काहीतरी रोज. आणि मग आपण काय करतो, तो एखादा व्हिडिओ बघतो. आता पावसाचा सीझन आहे, ते मध्ये काहीतरी ते गाणं होतं, ते असे असे शॉर्ट करायचे आणि सगळे काय करायचे ते त्याच्यावरती शॉर्ट करायचे, त्याच्यावरती व्हिडिओ करायचे, ते व्हिडिओ करायचे आपल्या स्टेटसला ठेवायचे, भले आपला स्वतःचा चॅनल नसला तरी सुद्धा. मग काय होतं माहितीये का, आहे आता एन्जॉय करायचं पण वय आहे, ते तुम्ही काय पूर्णपणे सगळ्या ह्याच्यातनं असा संन्यास घेऊन फक्त अभ्यास करायचा असं नाही. एंटरटेनमेंट हे फक्त एंटरटेनमेंटच असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जेव्हा ते जास्त वेळ पुढे जातं ना, तेव्हा मग ते आपल्यासाठी घातक ठरतं. म्हणजे बघा ना, मी स्वतः सुद्धा जे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करते ना, त्याच्यातून मी पैसा कमवते. तुम्ही काय कमवता? जर तुम्ही ती रेसिपी केली तर तुम्ही ज्ञान कमवलं असं होईल. म्हणजे काहीतरी फायद्याचा झाला. ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बघता, ते जे शॉर्ट्स आहेत ना, ते शॉर्ट वाले खूप पैसे कमवतात. तुम्ही काय कमवता? तुम्ही तुमचा टाइम वाया घालवता. अमूल्य असा वेळ जो की तुम्हाला परत कधीच मिळणार नाही, असा वेळ तुम्ही त्याच्यामध्ये वाया घालवता. शॉर्ट्स पण बघितले पाहिजे, कारण की असं कुठेतरी असं वाटतं की रिलॅक्स झालं पाहिजे. सारखंच ते पुस्तक, सारखंच त्या वया, सारखंच ते शिक्षकांचं तू हे केलं का, तू ते केलं का, हे पाठ झालं का, ते पाठ झालं का, म्हणजे त्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेतच. पण आहे ना, युट्यूब आहे ना, इतका मोठा ज्ञानाचा भांडार आहे ना, म्हणजे तुम्ही अगदी काहीही बोला त्याच्यावरती, काहीही, ते लगेच तुमच्या पुढे त्याच्या एक नाही हजारो व्हिडिओज येतात. मग ते कशाशीही रिलेटेड असू देत, वाईट गोष्टीशी किंवा चांगल्या गोष्टीशी. शिक्षकांनी एखादा टॉपिक शिकवलाय, आपलं लक्ष नसतं किंवा एखाद्या दिवशी आपण गैरहजर असतो किंवा आपल्याला एखादं समजलेलंच नसतं, त्यावेळेस जेव्हा तुम्ही तो टॉपिक सर्च करता त्याच्याशी रिलेटेड खूप सगळे व्हिडिओज येतात, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण अवास्तव जेव्हा तुम्ही बघत असताना, जसं की मी मागाशी म्हटलं, तुमचा वेळ वाया जातो आणि वेळ आयुष्यात इतका महत्वाचा आणि अमूल्य आहे ना. मगाशी पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला बघून मला माझ्या शाळेची आठवण झाली आणि आता मी आयुष्यभर किती जरी रडले आणि किती जरी देवापाशी प्रार्थना केली ना, की मला एक दिवस मला त्या बेंचवर जाऊन बसायचे, माझ्या मैत्रिणी शेजारी मला बसायचे, तसं कधीच होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुढचाच जन्म घ्यावा लागेल. तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल ना, तर तुम्ही आपल्या मैत्रिणीमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये एन्जॉय करू शकता, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त चांगल्या आठवणी निर्माण होतात आणि ह्या आठवणी आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगी पडतात. बरोबर आहे ना? तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काहीतरी ध्येय आयुष्यात ठरवा. असं काही नाही की खूप मोठं स्वप्न बघितलं पाहिजे, छोट्यातलं छोटं स्वप्न जरी असलं की नाही तरी ते आपली ओळख निर्माण करून देतं आणि आपली जी आवड आहे, आपल्यातले जे कलागुण आहेत ना, त्यांना वाव द्यायचा थोडासा. हळूहळू पुढे गेल्यानंतर समजतंच आपल्याला काय व्हायचंय ते.
असं काही नाही आत्ताच मी आजची आज ठरवणार आणि मी ते सगळे एमपीएससी युपीएससीच्याच पुस्तकं अभ्यास करत बसणार। एमपीएससी युपीएससी केली म्हणजे खूप मोठं कमवलं असं काही नाहीये। माझं डीएडच झालेलं आहे, मी खूप जास्त काही शाळेच्या कॉलेजच्या चकरा मारल्या नाही, मी खूप जास्त काही अभ्यास केला नाही, पण माझ्या घरच्यांच्या साथीने माझ्या थोड्याफार प्रयत्नांनी मी माझी स्वतःची ओळख निर्माण केली। त्याच्यामुळे जे सरकारी लोक पैसे कमवतात ना त्यांच्याशी तुलनेने मी माझे पैसे कमवते किंवा त्यांच्याच तुलनेने माझं इन्कम आहे। त्याच्यामुळे मला असं कुठंच वाटत नाही की बाबा म्हणजे असं पण नाही, काही काही मुली अभ्यासात थोड्याशा वीक असतात, मग असं काहीच नाही की त्या काहीच करू शकत नाही। बऱ्याचशा वेळेस असं होतं की जी मुलगी पहिली वर्गात येते की नाही तिनं मागं राहते, पण जी मागच्या बेंचवर बसलेली असते आणि जिनं एखाद्या वेळेस नापास पण झालेली असते ना तिनं काहीतरी आयुष्यात पुढे जाऊन खूप काहीतरी मोठं करू शकते। अभ्यासाचा आपल्या करिअरचा म्हणजे तुम्ही अभ्यासात किती हुशार आहेत आणि तुम्ही पुढे जाऊन काय करिअर करताय याचा काहीच संबंध नसतो। जशी जशी तुम्हाला समज येत जाते तसं तसं तुम्ही घडत जाता। थँक्यू। तुम्ही काही करायचं म्हटलं ना तर तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावा लागणार। असं काहीच नाही की एखादं स्वप्न बघितलं आणि आता मी नेटवरती बघितलंय ही परीक्षा पास व्हायची आहे ना आणि हे पद मिळवायचंय ना तर त्याच्यासाठी या पायऱ्यात त्या पायऱ्यात चढलं की लगेचच आपण होतोय, तसं काहीच नसतं। मी जेव्हा चॅनल क्रिएट केलता ना म्हणजे चहाची रेसिपी केली, चहा पण कसला केलता बिना दुधाचा, तो बिना दुधाचा म्हणजे काळा चहा करण्यासाठी मला 7 ते 8 वेळा व्हिडिओ शूट करावा लागला आणि तो शूट केल्यानंतर सुद्धा तो असा तसाच तयार झाला, तरी सुद्धा मी तो अपलोड केला आणि तो अपलोड केल्यानंतर सुद्धा आहे ना म्हणजे मी आता बोलतीये तुमच्याशी पण माझं तसं पप्पा मम व्हायचं, म्हणजे मला काय बोलायचं तेच कळत नसायचं आणि बोललं तरी मी काहीची काही बोलत बसायचे, म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं, मग ते परत शूट करत बसायचे। आणि पण आता माझे सध्या आहे ना सध्याच्या आजच्या घडीला माझे 3 चॅनल आहेत। पहिला आहे स्पेशल डिश ज्याचे सबस्क्रायबर 6 लाखापेक्षा जास्त आहेत, पण माझ्यात आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स म्हणता येणार नाही, पण माझ्यात थोडाफार तरी विश्वास आहे। त्या चॅनलला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि मी माझ्या क्षेत्राविषयी सांगते, जेव्हा तुम्हाला 1 सबस्क्रायबर मिळवणं सुद्धा खूप जास्त अवघड असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझा 6 लाख सबस्क्रायबरचा चॅनल म्हणजे सध्या पॉज केलेला आहे, मी त्याच्यावरती व्हिडिओज टाकत नाही, मी बंद केलाय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता। आणि तो चॅनल सोडून देऊन मी माझा रेसिपी शो म्हणून नवीन चॅनल सुरू केला आणि त्याच्यावरती मी आता काम करते। ते काम करत असतानाच माझा पूनम शिंदे म्हणून सुद्धा ब्लॉगचा चॅनल आहे, त्याचे सुद्धा 2.5 लाखाच्या पुढे सबस्क्रायबर्स आहेत। रेसिपी शोचे आता सध्या नवीनच आहे तो, तर त्याचे 50,000च्या पुढे सबस्क्रायबर्स गेलेले आणि हे सगळं करत असताना आहे ना म्हणजे मला 2 मुलं आहेत, नवरा, दीर, जाऊ, सासू, सासरे, हे सगळं असताना सुद्धा मी सध्या 2 चॅनल रन करते। त्याच्याबरोबरच ह्या उन्हाळ्यामध्ये ना मी माझे स्वतःचे मसाले तयार केले। बऱ्याचशा वेळेस आपल्यात एक असा न्यूनगंड शब्द वापरला जातो, तो असतो की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की मी खेड्यात राहतेय, मी ग्रामीण भागात राहतेय, मला आहे ना पुरेशी असे रिसोर्स नाहीयेत मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी। तसं काहीच नाहीये, आपण आहे ना इथं आता इथं ह्या घडीला जे आपल्याला मिळतंय ना त्याचा आपण उपयोग केला पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे। मी मसाला तयार करते, तुमच्या घरातले म्हणजे इथले सगळेजण मसाला तयार करतात घरी, कोणीच विकत आणून खात नाही, पण तो जो मसाला आहे ना मी तयार करते आणि तो मी बाहेर विकते। बाहेर विकते म्हणजे आपल्या करमाळ्यात सुद्धा घेतलेला आहे काही काही, पण करमाळ्यात जाऊ दे, मी परदेशात सुद्धा माझा मसाला विकलेला आहे, तिथं सुद्धा आपले पार्सल्स जातात। तिथं हा मसाला जो की मी अगदी 800 ते 1000 रुपये किलोच्या किमतीनं हा मसाला विकते, ते लोक घेतात कारण की मी मला स्वतःला सिद्ध केले, मी त्यांना दाखवली की माझी चव ही अशी आहे। आणि मसालाच नाही, जवसाची चटणी म्हणजे काय असते, जवसाची चटणी मी विकते, शेंगदाण्याची चटणी, त्याचबरोबर लाल चटणी। मी आता आहे ना उन्हाळा हा सीझन असतो मसाल्यांचा, पावसाळ्यामध्ये मसाला तयार होत नाही, पावसाळ्यामध्ये मग मसाला तयार होत नाही, मग आपण काय केलं पाहिजे, मग तसंच बसून राहायचं का? आता मी माझी स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे नारायणी.order.com म्हणून, तर त्याच्यावरती आहे ना माझे जे काही प्रोडक्ट्स आहेत ना ते सगळे त्याच्यावरती अवेलेबल आहेत। मग मसाला बंद झाला, मग आपल्याला काहीतरी चांगला रिसोर्स मिळालाय, आपण तो सोडून द्यायचा का? नाही, मसाल्यांच्या जागी आपण दुसरं काहीतरी विकू शकतो हा विचार करून मग आम्ही सीझनल म्हणजे डिंकाचे लाडू तयार केले, शिंकवडा तयार केला, त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार केले। आणि तुम्हाला म्हणजे आता ज्वारीचं पीठ म्हणजे काय असतं, ज्वारीचं पीठ असतो जे आपण नीट करतो आणि दळून आणतो, ह्याच्यामध्ये आपण असं रॉकेट सायन्स किंवा लॉजिक असं काहीच नसतं, ते ज्वारीचं पीठ मी परदेशात पाठवले असं, म्हणजे तुम्ही आहे ना काहीही करू शकता ज्वारी
काही म्हणजे आपल्या स्वतः जेव्हा काहीतरी असतं ना की बाबा नाही मला करायचंच आहे ना, आणि मी आणखीन सुद्धा माझ्या मनाच्या आतमध्ये एक आहे की मी जरी खेड्यात राहत असते ना, मी राहणार तर इथंच, पण माझं जे आपण कसं म्हणतो माझा विश्वास मी म्हणणार नाही, पण माझी जी स्वप्न आहेत ना ती ह्या खेड्यापुरती मर्यादित नाहीत राहिली पाहिजे. मला बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यातला विषयच नाहीये. बाहेरचे राज्य ओळखतातच तुम्ही थोडं काय केलं की, युट्यूबमुळे सगळेच ओळखतात, पण बाहेरच्या राज्यात नाही, बाहेरच्या देशात ओळख निर्माण करायची आहे. आणि माझं स्वप्न असं आहे की मला अख्खं जग फिरायचं. त्यांना वाटेल, पण त्यांना हळूहळू वाटेल जेव्हा त्या पुढे. शिक्षक तुमचे रोजचेच आहे, आई वडिलांपेक्षा सुद्धा आपल्याला शिक्षक जास्त जवळचे असतात, कारण की त्यांच्या सानिध्यात आपण जास्त वेळ राहतो. आणि ह्या मैत्रिणी तर काय तुमच्याच वयाच्यात. आपण जर ह्यांच्यात बोलायला शिकलो ना तरच पुढे जाऊन तुम्ही उठून उभा राहू शकता कुठंतरी. जर हिथं उभा राहू शकला नाहीत ना तर पुढे जाऊन म्हणजे असं स्वतःलाच म्हटलं पाहिजे की मी जर हिथं उभा राहू शकत नाही तर पुढे जाऊन काय करणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एक गंमत सांगते, मला पाहुणे बघायला आलते, हेच बघायला आलते तेव्हाची. मुली आहे ना, आता असं गॉसिप चालतं मुलींच्यात जेव्हा एका वयाच्या होतात की बाई पाहुणे बघायला आले, पाहुणे बघायला आले, तू घाबरली का, असं केलं का, तसं केलं का. म्हणजे मी असं ठरवलं, पाहुणे बघायला येणार आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा असं मला सुद्धा थोडस आहे ना असं मनावरती दडपण आलं, असं थोडस थरथर कापल्यासारखं व्हायचं. पण एक 5-10 मिनिटांनी मी विचार केला, पाहुणे बघायला यायच्यात म्हणजे होणार काय नक्की, म्हणजे काय वेगळं काय होणार आहे. एक मुलगा आहे जो की मला बघायला येणार आहे आणि तो असला तर माझ्याच वयाचा किंवा 1-2 वर्षांनी मोठा असू शकतो. आणि मुली का घाबरतात, तो येऊन दगड घालणार आहे का डोक्यात, नाही, त्याला आपल्याला फक्त जाऊन चहाच द्यायचा आहे आणि आईने केले तर पोहे एवढंच द्यायचंय, दुसरं काहीच नाही करायचं. मी आहे ना ते विचार करून उठले, मी अजिबात घाबरले. घाबरायचं कारणच नाही. काही काही मुली अशा 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 जातात आणि चहा तिथं सांडून येतात, पोहे तिथं सांडून येतात. काय अर्थ आहे. आपण जर म्हणजे आपल्या वयाच्या माणसाशी असं हे करू शकत नसेल तर उपयोगच नाही आपल्या शिक्षणाचा. माझं माहेर करमाळ आहे आणि सासरी विट आहे. प्रश्न सगळ्यांना पडतात, पण ते काय होतं, हिनं उठतीये का तिनं उठतीये किंवा मी कशी उठू. आणि ह्यांनी व्हिडिओ शूट केला आणि कोणीतरी बघितलं तर मग कसं व्हायचं. आणि त्या व्हिडिओत मी कशी दिसेल असं काही तर हो. मग समस्या म्हणजे कसं राहतं माहितीये का, मी जसं की यांना म्हटलं की नाही, डायरेक्ट पायऱ्या आपण म्हणत असतात, पण त्या पायऱ्यात ना खूप उंच असतात आणि खूप अवघड असतात. असं कधीच नसतं की पहिली, आपण म्हणतो पहिली पायरी चढली की दुसरी पायरी आपोआप मिळते. त्या पहिल्या पायरी चढायला इतकं कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागतं. म्हणजे जसं की आहे ना, आता मी म्हटलं मसाल्यांचं, ते कुरिअर तुमच्याकडे येतात मिशोवरनं, बरं काय ते नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळे काही ना काही मागवतात, बरोबर ना. आजकाल बसल्या बसल्या सर्च करायचं आणि ते मागवायचं. त्याचं जे पॅकिंग येतं की नाही ते कसं असतं पॅकिंग, ते व्यवस्थित वरनं त्याला एक म्हणजे त्याची एक ठराविक पॅकिंग असतं, सगळ्यांनाच माहिती आहे ना ते कशा पद्धतीचं असतं. आम्ही जेव्हा मसाले विकायला सुरुवात केली ना, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की ते पॅकिंग कशा पद्धतीनं करतात. आमचा एक ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचा कागद होता जो की कुठेही दुकानात मिळतो, आणि ते आम्ही चिकटपट्टी त्याला लावली होती, सील पण केलं नव्हतं, आणि त्याच्यावरती आम्ही आमचा ऍड्रेस लावला होता. पोस्ट ऑफिसमध्ये गेलो, ते म्हटले हे पॅकिंग असं करत नसतं. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की पॅकिंग कसं करतात, आतला पदार्थ दिसला नाही पाहिजे, नाही तर मग काय उपयोग आहे, मध्येच कुणी खाल्ल्यावर, बरोबर आहे ना, म्हणजे असे दिसलेच नाहीत पाहिजे पदार्थ. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा आम्हाला असं प्रॉपर समजलं नाही, म्हणजे समजलं नाही म्हणजे आम्हाला समजलं, पण आम्ही तरी गेलो दुकानात, एक कागद आणला, तो कागद होता लिफाफ्याचा. तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट वगैरे कुरिअर करण्यासाठी वापरता ना, तो तसला कागद होता. त्यातनं आम्ही आमचे पार्सल पाठवले, तर पार्सल डॅमेज व्हायला लागले, पार्सल फुटायला लागले, उंदरं 2 पायाचे 4 पायाचे उंदरं ते पार्सल खायला लागले. मग ते काय व्हायला लागलं, परत लक्षात आलं की ह्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था असू शकते. तरी सुद्धा लक्षात आलं नाही, हे मिशोवाले असले त्यांचा प्लास्टिकचा कागद असतो, तसला कुठेतरी सर्च करावा, तो आणा. मग नंतर विचार करून करून ह्याच्या लक्षात आलं की कुरिअरसाठी स्पेशली अशा पद्धतीचे प्लास्टिकचे कागद असतात जे की फाटत नाही.
मग नंतर आम्ही ते आणले, मग नंतर त्याच्यात पॅकिंग केलं आणि आता आमचं प्रॉपर खूप अगदी व्यवस्थितपणे आमच्याकडे सीलिंग मशीन आहे. आता आम्ही चिकटपट्टा लावत नाही. त्याचबरोबर तसा रॅपिंगचा पेपर आहे, त्यानं आम्ही रॅप करतो व्यवस्थित. अशी तुम्ही कितीही जोर लावला तरी फाटणार नाही अशा पद्धतीची कॅरी बॅग आहे. कुठेही पाठवलं तरी आमचं पार्सल आता फाटत नाही, तुटत नाही, डॅमेज होत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यात पडता ना त्याच वेळेस त्यातली तुम्हाला अडचणी समजतात आणि अडचणी समजल्या तरच मग त्याच्यावरचे जे काही उपाय आहेत ना ते मग आपल्या हळूहळू लक्षात येत जातात. सुरुवातीला जेव्हा युट्यूब सुरू केलं ना, आता मला तर तेव्हा एक मुलगी होती, माझा राणा नंतर झाला आता 2 वर्षाखाली. पण तेव्हा आहे ना थंबनेल कसं ठेवतात व्हिडिओचं, म्हणजे जो फोटो वरती तुम्हाला दिसतो ना तो फोटो कसा ठेवायचा. आता जसं की मी तुम्हाला म्हटलं की म्हणजे मी एकटी ती करत नव्हते, हे सुद्धा मला मदत करायचे. तर हे अक्षरशः रात्र रात्र जागून त्यांच्या डोळ्याच्या खाली सगळे काळे सर्कल पडले, तेव्हा त्यांना समजलं की ते थंबनेल कसं ठेवतात, व्हिडिओ एडिट करत असताना वरचा लोगो कसा काढतात. प्रॉपर जी माहिती आहे ना ती सगळी अशा पद्धतीने आम्ही गोळा केलेली आणि नंतर खूप जणांना आम्ही ती माहिती शेअर केली. पण आम्ही जेव्हा काढली तेव्हा त्याच्यासाठी आम्हाला रात्रभर जागत बसावं लागलं. आता सुद्धा एक रेसिपी शूट करायला 3 ते 4 तास जातात फक्त शूट करायला, कारण की ते किचन ओटा 4 वेळा पुसावा लागतो, ती भांडी 4 वेळा पुसावी लागते, मला 4 वेळा आवरावं लागतं, मागचं 4 वेळा आवरावं लागतं. 4 तास कंप्लीट कितीही छोटी तुमची रेसिपी असू दे तेवढा वेळ जातो. एडिटिंगचा वेगळाच वेळ. हा, अर्थातच. निगेटिव्ह कमेंट आल्या की नाही, जसं की मी मगाशी म्हटलं पाहुणे बघायला येताना घाबरायचंय कशाला. आता आपल्याला वाटतंय की मला पॉझिटिव्ह कमेंट्स याव्यात, पण मला सांगा आता आपण जसं की म्हणतो प्रभू रामचंद्रांना नावं ठेवणारे पण तेवढेच होते, कौतुक करणारे त्याच्यापेक्षा लाखो पटीने जास्त आहेत. मग आता मी तर त्यांच्या पुढे कोण आहे. मला जर निगेटिव्ह कमेंट आली, समोरच्याचा दोष आहे, त्याला मी तशी दिसतीये किंवा त्याला माझ्या रेसिपीत त्याला माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीचं दिसतंय. मला चुकीचं दाखवायचं होतं का, मला करायचं होतं का, नाही. आणि जर मी चुकीचं केलंच असतं तर एक पण पॉझिटिव्ह कमेंट आली नसती. त्या एकाला जरी वाटलं की नाही की मी बरोबर आहे आणि मला जर माहितीये ना मी बरोबर आहे तर मी बरोबरच आहे. मग त्या बाकीच्या कमेंटकडे नाही लक्ष देऊ शकत, कारण की काय होतंय माहितीये का, आपण जेव्हा ते म्हणत आहे ना हाती चले बाजार कुत्ते भुके हजार, मला 1000 कमेंट तर नाही त्याला निगेटिव्ह, पण कधीतरी येतात 4-2. मग त्या 4-2 कडे लक्ष देऊन मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. आणि एकदा काय होतं निगेटिव्ह कमेंट किंवा तुमच्या पण कोणाच्या बाबतीत एखाद्या बाईनी एखाद्या माणसाने एखाद्या मुलांनी मला काहीतरी बोललंय म्हणून त्याच्याविषयी जर विचार करत बसलो ना तर ते विचार करण्यात खूप जास्त वेळ जातो आपला आणि आपल्या कामाचा टायमिंग त्याच्यात वेस्ट होतो. हम्म. हो, आपण डायरेक्ट म्हणजे कसं इन्क्वायरीसाठी जो नंबर दिलाय ना तो मी माझा पर्सनल नंबर दिलेला आहे, जेणेकरून आता मला आहे ना माझं स्वतःच निर्माण करायचं काहीतरी थोड्याशा प्रमाणात मी निर्माण केले, पण माझं स्वप्न एवढंच नाहीये, माझं एवढं मोठं स्वप्न आहे. तर सुरुवातीची स्टेप आहे ना, आता अंबानी तो काहीच करत नाही, तो नुसता आरामात आहे, त्यानं त्याचं साम्राज्य निर्माण केलंय. त्याच्या मुलाच्या लग्नाचे व्हिडिओ आपण बघत होतो, पण ते व्हिडिओज बघून आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा आता मी माझं सांगते, माझी मुलगी मला असं समजा भविष्यात लग्नाची येईल, आता माझं तर झालं तर मी त्याचे व्हिडिओ बघून मी असे म्हणायचे की बाबा ह्यानं ह्याच्या मुलाचं इतकं भारी लग्न केलंय ना, आपण सुद्धा आपल्या परीने ना आपल्या मुला मुलींचं असंच झालं पाहिजे. आपण दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून शिकतो काय, आपण शिकलं पाहिजे की बाबा म्हणजे हे लोक करतायत तर मी पण केलं पाहिजे, मला सुद्धा ते करता येऊ शकतं जर ते लोक करू शकतात तर. जसं की मी म्हटलं अंबानी काहीच करत नाही, त्यानं सगळं हे केलं, पण सुरुवातीची जेव्हा त्याची स्टेप होती की नाही तेव्हा त्यांनी स्वतःच काहीतरी केलं असणार ना. सुरुवातीच्या स्टेप पासून त्याच्या हाताखाली माणसं नव्हती. आता सुरुवातीला आम्ही मसाला घरीच तयार करायचो, मिरच्या निवडण्यापासून आम्ही सगळं करायचो, पण नंतर नंतर जशा ऑर्डर्स वाढत गेल्या तशा मिरच्या निवडायला बाया लावल्या, मसाला भाजायला बाया लावल्या, लाडू मी माझी सासूबाई करायचो, माझी जाऊ मला मदत करायची. आता मी 2-3 बायका ठेवते, त्यांना लाडू तयार करायला लावते आणि त्यांच्याकडे फक्त बघत बसते की त्या व्यवस्थित करतायत का. म्हणजे असं सुरुवातीलाच आपण नाही असं म्हणू शकत माझ्या हाताखाली 10-15 माणसं असतील आणि मी त्यांच्यावरती असं हे करत बसत. सुरुवातीला कुठली गोष्ट आपल्याला करावी लागते आणि नंतरच आपण मग दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो. विक्री ना, हा माझं चॅनल आहे तर मी त्याच्यावरती ऍडव्हर्टाईज केली तिथं
आपले जे व्ह्युअर्स आहेत ना ते बाहेर देशातले पण आहेत. म्हणजे असं काही नाही की इथनच मला बघतात आणि लोकल पेक्षा मला जास्त बाहेर ओळखतात. मी कुठं जरी म्हणजे आता बाहेर देशात नाही गेले आणखी पण आपल्या इथं गेल्या वर्षी मी महाबळेश्वरला फिरायला गेले तर तिथं सुद्धा प्रत्येक स्टॉपला मी जिथं थांबेल ना तिथं मला 4-2 माणसं माझ्या ओळखीची भेटायची. जे ते मला फिरायला तरी आलेले किंवा तिथले लोकल तरी असायचे आणि मी कुठेही जाऊ देत बाहेर जर मी गेले ना तर मला हमखास माणसं भेटतातच जे की माझे सबस्क्रायबर असतात. म्हणजे मी आणखीन तरी नवीन नवीन मला ते छान वाटायचं आता म्हणजे आणखीन पण छान वाटतं पण आता मला आपण कसं म्हणतो ते अंगवळणी पडलेलं. त्यामुळे आता तरी जास्त माझ्या असं ते डोक्यात राहत नाही पण नवीन नवीन मला खूप छान वाटायचं की मी कुठेतरी जातीये. एक दिवशी तुम्ही स्टॉल बांधला होता आणि करमाळ्यात गेलते एका मुलाने माझ्या आवाजावरून मला ओळखलं होतं. ते मला तुम्ही स्पेशल डिशच्या ताई आहेत ना केक करता म्हणला. मग ते तसं म्हणजे फक्त मी माझं तोंड बांधलं तरी बऱ्याचशा वेळेस माणसं मला ओळखतात. आणि आता तर आपलं एक असतं ना आता रस्त्याने आपण जाताना काय म्हणतो ह्याने त्यांनी माझ्याकडे बघितलं तर हसायचं नाही. मला तसं नाही करावं लागत. मला आता असं म्हणावं लागतं जर त्यांनी माझ्याकडे बघून हसलं तर मला हसावं लागतं का तर मी त्याला ओळखत नसेल तरी तो मला ओळखतो. मग मी त्याच्याकडे जर असं वेगळ्या दृष्टीने बघितलं तर तो माझा मेसेज चुकीचा जातो. बरोबर ना. भले मी त्याला ओळखत नाही पण तो व्यक्ती माझा रोज व्हिडिओ बघत असतो त्यामुळे तो माझ्याकडे बघून हसतो. असं बऱ्याचशा वेळेस झालं एकदा दवाखान्यात गेली ते एक बाई माझ्याकडे बघून हसायची आणि आपली नेहमीची मेंटॅलिटी ही का हसते माझ्याकडे बघून आणि मी तिच्याकडे बघायचे ना अशी बघायचे परत अशी बघायचे ती हसायची आणि मी म्हंटल ही अशी का करते काय माहिती आणि माझ्या डोक्यातच येईना की मी व्हिडिओ टाकते किंवा आपला चॅनल ते असं बाहेर गेल्यावर एवढं काही डोक्यात नसतं. जेव्हा व्हिडिओ शूट करते एवढं पुरतच डोक्यात असतं. आणि तिनं नंतर शेजारी येऊन बसली आई ताई मी तुमचे व्हिडिओज बघते का खूप छान मग मी तिच्याशी गोड बोलायला लागले. माझ्या डोक्यात असंच की ही का माझ्याकडे बघते डोक्यात येत नाही एवढं बाहेर गेल्यानंतर जेव्हा मी शूट असतं ना माझं आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं की एखादी रेसिपी मी शूट करून ठेवते काही काम अशा ह्याच्यानं राहिलेली असती टाकायची आणि टाकली की नाही आणि मग नंतर म्हणतात ताई तुम्ही आज खूप छान रेसिपी टाकली ते आज कुठली टाकली आज तर शूटच नाही केलं. मग ते परत मग ते इकडं स्टुडिओला येऊन बघावं लागतं कुठली टाकली म्हणजे हा म्हणजे अपयश म्हणजे कसं असतं माहितीये का आता मी जसं की म्हंटल युट्यूब मधनं खूप पैसा भेटतो पण तो खूप पैसा भेटायला अगोदर खूप झगडावं लागतं. 4 महिने मी कंटिन्युअसली काम करायचे एका दिवसात 3-3 व्हिडिओ शूट करायचे. माझं वजन तेव्हा 5 ते 7 किलोनी कमी झालं तेव्हा कुठं मग जाऊन माझं चॅनल मॉनिटाईज झालं. मग ते लग्न केल्यानंतर समजतं की आयुष्यात स्ट्रगल म्हणजे नेमका काय प्रकार असतो. जेव्हा तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करावं लागतं ना तेव्हा तो खरा स्ट्रगल असतो. सध्याच्या आयुष्यात तुम्ही फक्त अभ्यास करताय त्या अभ्यास करण्याला स्ट्रगल म्हणत नाही. जेव्हा एक तुम्ही गृहिणी होता तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं मन जपायचं असतं. सासू सासरे पण नाही दुखावले पाहिजे दीर पण नाही रुसला पाहिजे जाऊ पण नाही रुसली पाहिजे घरातल्या लेकरांच्या पण इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे हा आणि त्यातनं पण मला पण काहीतरी करून दाखवायचंय मला सुद्धा सिद्ध व्हायचंय त्यावेळेस जेव्हा तुम्ही जे काही करता ना त्याला स्ट्रगल म्हणतात. आणि अपयश म्हणजे ना यशाची जसं की तू म्हटली पहिली पायरी असते त्याच्यामुळे त्याला ना अपयश मुळात समजूच नाही. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना तेव्हा असं समजायचं की आता आपल्याला यश मिळणारच. खूप खूप आम्हाला म्हणायचे करते पण खाते त्यांना काय कामच नाही. आणि झालं पण तसं म्हणजे माझी सुरुवातीला तब्येत कमी झाली पण नंतर पैसे मिळायला काय वाढायला लागली ना मला ह्यांना काही काम नाही करतेत आणि खातेत. बरं नवरा बायको ठीक आहेत पोर आहेत सासू सासरे सुद्धा ह्यांच्यात सामील असं म्हणायचे. पण नंतर आहे ना जेव्हा कळायला लागलं की नाही की बाबा खरंच म्हणजे हिनं असंच काहीही करत नाहीये काहीतरी असंच करते की जे घर बसल्या हिनं करू शकते. आता बघा ना ह्या मॅडम का होईना जसं काही लवकर उठून स्वयंपाक करून इकडे यावं लागते दावत पडत घरातली कामं झालेली झाली हिथं यावं लागतं घर सोडून लहान मुलं असतील ना तर त्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागते हिथं यावं लागतं आणि जेव्हा शेवटचे तास चालू असेल ना तेव्हा तेच डोक्यात असतं की घरी गेल्यानंतर मला काय करायचं. बरोबर आहे की नाही. तसं माझं नाहीये मी आहे ना घरात बसूनच सगळं हँडल करते पैसे पण कमवते घरात युट्यूब ना तेव्हा मिस्टरच नव्हते. आता सिरियसली सांगते ही जी आयडिया आहे की नाही कसं असतं माहितीये का आपण जेव्हा
काहीतरी असं क्रिएटिव्ह किंवा काहीतरी छान करतो ना, आपल्या पण डोक्यात येतं, नाही असं नाही. पण बऱ्याचशा वेळेस आपल्या सभोवतालचे जे आहेत ना, ते सुद्धा त्याला कारणीभूत असतात. हे डोक्यात घातलं माझ्या मिस्टरांनी की तू हे करू शकतेस. आणि ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना, माझ्यापेक्षा जास्त त्यांना येतात. म्हणजे त्यांच्याकडनं मी शिकले असं म्हणू शकते.